नमस्कार, मी अश्विनीपुरी. आपण पाहता DS न्यूज. बातमी आहे धुळ्यातून. धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये विवाह समारंभावेळी दोन गटात क्षुल्लक वादातून मोठा वाद झाल्याची घटना आज दुपारी घडलेली आहे. या वादातून धारदार शस्त्राने हल्ला केल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते. या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, तर त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या घटनेमध्ये सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झालाय. साई गोसावी यांचा धुळ्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी सोनगड येथील 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पिंपळनेर येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना धुळे येथील पिंपळनेर येथे नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान घडलेली आहे. साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद होताच. तसेच साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे तणाव वाढलेला होता. त्या वादातूनच लग्नस्थळी अचानक संतापलेल्या काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे. माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद, उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख. इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता. विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता. त्यांनी पत्रिका दिली. मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे. तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना, ते लोकांना कोणाला बी भांडतात. तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमच्या काय अस्तित्व आहे ते संपू. तर मी रात्री मुंबईला होतो. मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो. म्हटलं भाऊ, हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं, तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं, तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग, जेणेकरून भांडणं होणार नाही. पण तरी माझ्या मनात धाक होता. माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात. म्हटलं बघा. तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला. जयू अण्णाला साखरीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो, की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील. कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्या भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे. तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले. पण अण्णांनी साहेबांना फोन केला. अण्णांनी साहेबांना फोन केला असताना, साहेब आज शिवजयंती, छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते. तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू, आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो, म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भाषा गेला, सागर गोसावी, त्याला बी घाव मारला. आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत, त्यांचे नाव सांगतो मी. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.